ज्या देशासाठी आपण जगतो त्याच देशासाठी आपलं अस्तित्व पुसून टाकायची ताकद प्रत्येकात नसते. इतिहास फक्त राजा महाराजांचा लिहिला जातो, पण काही नावं अशी असतात जी इतिहासाच्या पानांवर नाही तर शत्रूच्या काळजात धडकी भरवण्यासाठी कोरली जातात. हे नाव होतं रवींद्र कौशिक, ज्याला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी नाव दिलं होतं द ब्लॅक टायगर. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्री. तुम्हाला हे रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर लवकर प्रमिल क्षेत्र या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा थरारक आणि रहस्यमय गोष्टी ऐकायला मिळतील. ही गोष्ट सुरू होते 11 एप्रिल 1952. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा मुलगा दिसायला अत्यंत देखणा आणि अभिनयाची प्रचंड आवड असलेला. कॉलेजात जेव्हा तो होता त्या दिवसामध्ये जेव्हा तो रंगमंचावर उभा राहायचा तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे. पण नियतीने त्याच्यासाठी एक वेगळाच रंगमंच ठरवला होता. लखनौमध्ये एका नाट्य प्रयोगादरम्यान ज्या अधिकाऱ्यांची नजर त्या तेजस्वी तरुणावर पडली, त्यांचं धाडस, त्याची समयसूचकता आणि त्याचा अभिनय पाहून त्यांना समजलं की हाच तो माणूस आहे जो सीमा ओलांडून शत्रूच्या घरात शिरू शकतो. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी रवींद्रने आपलं घर, आपली ओळख आणि आपलं कुटुंब कायमचं सोडलं. त्याला 2 वर्ष दिल्लीत कठोर प्रशिक्षण देण्यात आलं. उर्दू भाषा शिकवली गेली, इस्लामी धर्मग्रंथाचं ज्ञान दिलं गेलं आणि पाकिस्तानच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती देण्यात आली. 1975 मध्ये रवींद्र कौशिकचा नबी अहमद शाकिर झाला. तो सीमा ओलांडून पाकिस्तानात शिरला. कल्पना करा, एका अशा देशात जिथे तुमचं एक चुकीचं पाऊल म्हणजे मृत्यू. पण नबी अहमद बनलेल्या रवींद्रने तिथे जाऊन केवळ वास्तव्यच केलं नाही तर कराची विद्यापीठातून LLB पूर्ण केलं. इतकंच नाही तर तो चक्क पाकिस्तानच्या सैन्यात भरती झाला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो मेजर पदापर्यंत पोहोचला. तिथे त्याने एका स्थानिक मुलीशी अमानतशी लग्न केलं आणि त्याला एक मुलगाही झाला. घरच्यांना वाटत होतं की तो दुबईत नोकरी करतोय, पण तो तर मृत्यूच्या दाढेत राहून भारतासाठी काम करत होता. 1979 ते 1983 या काळात रवींद्रने भारताला अशा काही गोपनीय माहिती पुरवल्या ज्यामुळे हजारो भारतीय सैनिकांचे प्राण वाचले. पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची खबर भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळत होती. तो खऱ्या अर्थानं भारताचा ब्लॅक टायगर बनला होता. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. सप्टेंबर 1983 ची ती काळ रात्र. भारतानं इनायत अली नावाच्या एका दुसऱ्या साध्या दूताला रवींद्रला भेटायला पाठवलं. पण दुर्दैवानं इनायत अली पाकिस्तानच्या ISIच्या जाळ्यात अडकला. छळापुढे त्याने हार मानली आणि रवींद्रचं सत्य समोर आलं. सियालकोटच्या एका बागेत जेव्हा रवींद्र इनायतला भेटायला गेला तेव्हा तिथे आधीच दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यानं त्याला घेरलं आणि त्यानंतर सुरू झाला नरक यातनांचा प्रवास. सियालकोटच्या जेलमध्ये रवींद्रवर अमानवीय अत्याचार झाले. त्याला लोखंडी सळईनं डागलं गेलं. प्रत्येक दिवस उपाशी ठेवलं गेलं. त्याला सांगण्यात आलं, फक्त कबूल कर की तू भारतीय हेरेस, तुला आम्ही सोडून देऊ. पण तो वाघ होता. 2 वर्ष छळ सोसूनही त्याच्या तोंडून भारताचं एकही गुपित बाहेर आलं नाही. शेवटी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, जिचं नंतर जन्मठेपेत रूपांतर झालं. सियालकोट, कोटलखपत आणि शेवटी मुलतान जेल. 16 वर्ष तो अंधाऱ्या कोठडीत खितपत पडला होता. त्यानं गुपचूप आपल्या कुटुंबाला पत्र लिहिलं. एका पत्रात त्यानं विचारलं होतं, काय मातृभूमीसाठी काम करणाऱ्यांचा असाच शेवट होतो का? हे वाचून कोणाचाही काळीज पिळवटून निघेल.
ज्या माणसानं आपलं आयुष्य देशासाठी पणाला लावलं तो शेवटच्या क्षणी एकाकी होता. नोव्हेंबर 2001. फुफ्फुसाच्या आजार आणि हृदयविकाराच्या झटक्याने मुलतानच्या तुरुंगात या महान नायकानं अखेरचा श्वास घेतला. ज्या मातीसाठी तो लढला तिथे त्याने 2 रस्ते जागाही मिळाली नाही. त्याला मुलतानच्या तुरुंगाच्या मागेच कुठेतरी दफन करण्यात आलं. आज रवींद्र कौशिक आपल्यात नाही, पण ब्लॅक टायगर हे नाव आजही भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय. तो मेला नाहीये, तो अमर झालाय. त्या प्रत्येक श्वासात जो आज आपण स्वतंत्र भारतात घेतोय. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.